मनोज जरांगे आणि फडणवीस यांचं भांडण हे नाटक वाटतं असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। त्यावर जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जरांगे म्हणाले की प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपावर माझा विश्वासच बसत नाहीये। हे आरोप माझ्यासाठी शॉकिंग देणारे आहेत। त्यावर मी काही जास्त बोलणार नाही। त्या आरोपांना मी उत्तर देखील देणार नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे येथे पूर परिस्थिती पाहणी करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। राज्यांमध्ये 2 उपमुख्यमंत्री 1 मुख्यमंत्री असताना याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही का असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। पुण्यातील पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला। शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत देखील राज ठाकरे यांना प्रश्न विचारला होता। यावेळी त्यांनी शरद पवार यांनाही खोचक शब्दात टोला लगावला। राज्याचा मणिपूर होण्यासाठी शरद पवार यांनी हातभार लावू नये असं म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर खोचक टीका केली आहे। आगामी काळात महाराष्ट्रातही मणिपूर सारखं काहीतरी घडेल अशी चिंता शरद पवार यांनी व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षानं नवी मुंबईमधील वाशी येथे सामाजिक ऐक्य परिषद भरवली होती। या परिषदेला शरद पवार यांनी संबोधित केलं। त्यांच्या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे। शिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी पवारांवर पलटवार देखील केला आहे। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले। यानंतर आता भाजपकडून देशमुख यांना जोरदार प्रतिआव्हान देण्यात आलंय। आमच्याकडेही पुरावे आहेत, 3 तासात तुमचा पर्दाफाश करणार असा इशारा भाजप नेते चित्रा वाघ यांनी अनिल देशमुखांना दिलाय। फोटोला फोटोनं उत्तर आम्हालाही देता येतं अनिल बाबू असं म्हणत त्यांनी एक फोटोही ट्विट केलाय। त्यामुळे राज्यात आता या प्रकरणी फोटो वॉर रंगल्याचं पाहायला मिळतंय। निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांकडून दंगली घडवण्याची भाषा केली जाते। हा तर देवेंद्र फडणवीस याची उंची कमी करण्याचा प्रयत्न आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे। ते सोमवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते। यावेळी बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष्य केलं।